हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द गेट रेडी विथ मी. नवरात्रीचे 9 दिवस 9 कलर. आणि मला व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक कन्फेशन करायचं आहे की मला असं वाटायचं की साडी घालणं कायच अवघड आहे. मी तर साडी घालून दिवसभर काय 24 तास काय 365 दिवस राहू शकते. आणि मी तर आता लाईट वेटेड साड्या चूज केल्यात 9 दिवस घालण्यासाठी, तर आरामात मी हे पार पाडणार आहे. बट नीड टू कन्फेस दॅट की फक्त 2 दिवस साडी घालून मी कामावर गेली आणि मला रिअलाइज झालं की इट्स नॉट दॅट इझी. जे लोक रोज साडी घालतात, सल्यूट टू यू गाय. मला फक्त साडीच नसते ना, इयरिंग्स पण असतात, त्यानंतर बँगल्स असतात. म्हणजे ऍटलिस्ट एक कडा तरी तुम्हाला घालावा लागतो, त्याच्याशिवाय तुमचं साडी लुक कम्प्लीट नाही होत. एनिवेज, मी हार मानलेली नाहीये आणि आजचा कलर आहे ब्लू आणि मी ही सुंदर अशी साडी घालणार आहे. आणि ही पण खूप लाईट वेटेड आहे. ही साडी मी फक्त एकदा घातली, ड्राय क्लिनिंगला टाकली आणि तशीच ठेवून दिली आहे. गेले 1 वर्ष झालं. आणि आज बिकॉज इट्स अ ब्ल्यू कलर टुडे तर ही घालण्यात येणार आहे. यासोबत मी वेअर करणार आहे हे कॉन्ट्रास्ट पिंक कलरचा. सो दिस इज एक्झॅक्टली हाऊ इट इज लुकिंग. आणि मी मुद्दामून हे मोठ्या प्लेट्स टाकले आहेत जेणेकरून याच्यावरचे सुंदर नक्षीकाम दिसावं, घोडा वगैरे. दिस इज व्हेरी प्रिटी. सी हाऊ ब्युटिफुल इट इज लुकिंग. फार जास्त ट्रेडिशनलकडे जाऊ नये म्हणून मी ह्या एडीच्या बँगल्स घालणार आहे. कडे टाईप्स आहेत याच्यावरती. आणि इयरिंग्स पण आपण एडीच्याच, म्हणजेच अमेरिकन डायमंड. लव्ह वेअरिंग झुमकाज यार. दिस इज द बँगल्स अँड झुमका. लाईफमध्ये मी जेवढी स्वतःची हेअरस्टाईल करण्याच्या बाबतीत कन्फ्युज आहे तेवढी कुठल्याच बाबतीत नव्हते. म्हणजे मला आधीपासून माहिती होतं की मला करिअरमध्ये पण काय करायचंय, पण मला आजही सुचत नाही की मला हेअरस्टाईल काय करायची आहे स्वतःची. लोकांना वाटतं हिच्यात सिल्की सॉफ्ट आणि लॉंग हेअर्स आहेत, किती छान. हा हा हा, बिलकुल नाही. जेवढे सिल्की हेअर्स तेवढं कठीण आहे हेअरस्टाईल बनवण्यासाठी. तुम्ही काही करूच नाही शकत त्याला. आणि आय एम टायर्ड ऑफ की मी ओपन हेअर्स ठेवून ठेवून थकली आहे यार. ओके, एनिवेज, सो दिस इज माय फायनल लुक. कसे ट्विस्ट करून थोडेसे फ्लिक्स काढलेत आणि आय फील दिस इज ओके ओके लुकिंग. आणि आता आपण हा लुक कम्प्लीट करूया बाय दिस बिंदी. ओ माय गॉड, हाऊ ब्युटिफुल.